नमस्कार. उजास हेल्दी किचन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत वर्षभराचा साठवणुकीचा काळा मसाला. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने काळं तिखट कसं बनवायचं याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि हे तिखट वर्षभरासाठी अगदी छान कसं साठवून ठेवायचं, याच्यासाठी कोणती मिरची आणि वापरायची आणि कुठले मसाले किती प्रमाणात वापरायचे याचं अगदी तंतोतंत आणि सविस्तर असं मी प्रमाण दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे आपण 1.5 किलो मिरचीसाठी मसाला बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी जेवढं काही साहित्य लागणार आहे त्याचं मी प्रमाण तुम्हाला सांगणारही आहे आणि त्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे. तर तुम्ही अगदी सविस्तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा चेक करू शकता. तर आता आपण इथं बघू शकता तुम्ही एवढं साहित्य आपल्याला काळा मसाला बनवण्यासाठी लागणार आहे. तर आपण मिरची वापरलेली आहे. अर्धा किलो मिरची आपण लवंगी मिरची वापरलेली आहे मसाला बनवण्यासाठी. आणि 1 किलो आपण गुंटूर मिरची घेतलेली आहे. इथं गुंटूर मिरचीचं साल हे थोडंसं जाडसर असतं. ही मिरची तिखटाला थोडी कमी असते आणि कलर खूप छान लालसर लालबुंद कलर असतो ह्या मिरचीचा. तसंच आपण इथं जी लवंगी मिरची घेतलेली आहे ही तिखटाला जास्त असते, खूप झणझणीत मिरची असते ही. त्याच्यामुळं आपण अर्धा किलोच मिरची वापरणार आहोत काळ्या तिखटासाठी. तर अर्धा किलो आपण लवंगी मिरची आणि 1 किलो गुंटूर मिरची. अगदी छान असा मसाला बनतो याचा, खूप जास्त तिखटही बनत नाही. आता आपण इथं तेजपान घेतलेलं आहे. तेजपान घेतलेलं आहे 50 ग्रॅम आणि धने घेतलेले आहेत अर्धा किलो धने. आता आपण खडे मसाल्यांचं प्रमाण बघून घेऊ. इथं आपण सुंठ घेतलेले आहे 50 ग्रॅम, 150 ग्रॅम हळकुंड घेतलेले आहेत कुटून, 50 ग्रॅम आपण इथं दगडफूल घेतलेलं आहे, स्वच्छ करून घ्यायचं आहे दगडफूल. आणि इथं दालचिनी घेतलेली आहे 50 ग्रॅम. दालचिनी आणि हे सर्व जे मसाले आहेत हे आपण ऊन दाखवून घेतलेलं आहे याला. आणि इथं मोठी विलायची घेतलेली आहे 50 ग्रॅम. खोबरं घ्यायचं आहे आपल्याला. अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे किसून, अगदी छान असं किसणीने बारीक किसून घ्यायचं आहे खोबरं. इथं 2 जायफळ घेतलेले आहेत आणि 30 ग्रॅम आपल्याला खडा हिंग घ्यायचा आहे. मसाल्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला जिरं घ्यायचं आहे 50 ग्रॅम आणि शहाजिरं घेतलेलं आहे 30 ग्रॅम. हे दोन्ही मी एकत्र घेतलेले आहेत. बडीशोप घ्यायची आहे आपल्याला 50 ग्रॅम. 50 ग्रॅम बडीशोप. त्याच्यानंतर इथं रामपत्री घेतलेले आहे 30 ग्रॅम. हिरवे वेलदोडे घ्यायचे आहेत 40 ग्रॅम. याच्यामुळे मसाल्याला खूप छान स्वाद येतो. 25 ग्रॅम इथं लवंग घेतलेले आहे. लवंग आणि काळी मिरीचं प्रमाण मी काळ्या मसाल्यात थोडं कमी टाकते. जायपत्री घ्यायची आहे 30 ग्रॅम. इथं नागकेशर घेतलेलं आहे 40 ग्रॅम. नागकेशर घेतलेलं आहे. नागकेशरसुद्धा खूप छान याचा स्वाद येतो मसाल्यामध्ये. 100 ग्रॅम आपल्याला खसखस घ्यायची आहे. आणि इथं काळी मिरी घेतलेली आहे. काळी मिरीसुद्धा आपल्याला 25 ग्रॅमच घ्यायची आहे. चक्रफूल घेतलेलं आहे 50 ग्रॅम. चक्रफूल किंवा याला बाजाही म्हटलं जातं, कर्णफूलही म्हणतात. याच्यामुळे सुद्धा मसाला खूप छान फ्लेवर येतो, त्याच्यामुळे मी 50 ग्रॅम घेतलेला आहे. आणि इथं त्रिफळा घेतलेला आहे. त्रिफळासुद्धा आपल्याला 40 ग्रॅम घ्यायचा आहे. त्रिफळा आणि नागकेशरचं प्रमाण सेम ठेवलेलं आहे. आणि इथं बडीशोप घेतलेले आहे, ही 50 ग्रॅम बडीशोप घेतलेली आहे. हे सर्व खडे मसाले आता आपण व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत. त्याच्या आधी आपल्याला जायफळ आणि सुंठ हे कुटून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये. आता हे सर्व जे खडे मसाले आहेत आणि मिरची हे सर्व आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. तर हे भाजण्यासाठी आपण लोखंडाची कढई वापरू शकता किंवा मग ॲल्युमिनियमची सुद्धा कढई वापरू शकता. त्याच्या आधी मी इथं एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेजपान आणि जे दगडफूल आहे ते सुरुवातीला टाकून घ्यायचं आहे. हे नाही भाजलं तरी चालेल, कारण की आपण जे गरम मसाले धने वगैरे भाजतो ते गरमच असतात आणि आपण टाकतो त्याच्यामुळे ते अगदी छान असे गरम होऊन निघतात. आणि ह्या सर्व मसाल्यांना आपण सुरुवातीला ऊन दाखवलेलं आहे, 1 तासभर उन्हात ठेवलेलं आहे. आता आपण अगदी सुरुवातीला आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे. तर खसखस आपल्याला थोडी गुलाबी रंगावर व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. आणि खसखस आपल्याला वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे, मिक्स करायची नाही आहे खसखस इतर मसाल्यांमध्ये. आणि आता इथं पाहू शकता तुम्ही आपल्याला धने भाजून घ्यायचे आहेत. काळ्या मसाल्यासाठी इथं मी इंदोरी धने वापरलेले आहेत. हे धने अगदी छान असे हिरवेगार असतात कलरलासुद्धा आणि अगदी छान असा याचा फ्लेवर पण खूप छान येतो. पाहू शकता तुम्ही अगदी हिरवे धने होते. आपल्याला अगदी छान असे लालसर होस्तपर्यंत भाजून घ्यायचे धने. आता धने भाजून झालेले आहेत. आपण तेजपान आणि दगडफूल टाकलेलं होतं, त्याच्यावरती आपण भाजलेले धने टाकून घेतलेले आहेत. जिरा आणि बडीशोपसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे याच पद्धतीने. थोडंसं हाताला गरम लागले हे मसाले की लगेच काढून घ्यायचे आहेत कढईमधून. आता धने भाजतानासुद्धा आपण तेल टाकलेलं नव्हतं,
न तेल टाकताच आपण हे भाजलेले आहेत. आणि आता जिरं आणि बडीशोप आहे आणि शहाजिरं हे सुद्धा आपल्याला तेल न टाकताच व्यवस्थित असे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. खूप गॅसची जी आच आहे ती मोठी ठेवायची नाही आहे. आता अगदी 1 चम्मच तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि याच्यामध्ये आपल्याला दालचिनी आणि जी मोठी विलायची आहे ते सुद्धा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. तर हे सर्व मसाले आपल्याला ना अगदी मंद आचेवर थोडेसे हाताला गरम लागले की आपण काढून घ्यायचे आहेत. खूप जाळायचे नाही आहेत, नाहीतर मग मसाल्यांचा स्वादही जातो आणि जो मसाला आहे तो करपट होतो किंवा मग कडसर होतो. आता पुन्हा एकदा आपण 1 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. लवंग, मिरी, नागकेशरही टाकून घ्यायचं आहे. त्रिफळा घ्यायचा आहे आणि आपण जे कर्णफूल किंवा मग आपण स्टार फूल म्हणतो, चक्रफूल, हे सुद्धा आपल्याला आता व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. तर हे मसाले भाजताना बिलकुल जास्त आच गॅसची जी आहे ती मोठी करायची नाही आहे. अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत, कारण आपली कढई जी आहे ती अगदी छान अशी तापलेली असते. त्याच्यामुळे थोडेसे मसाले गरम झाले की काढून घ्यायचे आहेत. आता थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये. अगदी 1 चमचा, अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि रामपत्री, जायपत्री आणि आपण हिरवी वेलदोडे घेतलेले आहेत ते सुद्धा याच पद्धतीने परतून घ्यायचे. तेलामध्ये अगदी थोडंसंच तेल वापरायचं आहे. अगदी अर्धा चमचाच तेल वापरायचं आहे. आता याच्यामध्ये कढईमध्ये आपण तेल टाकलेलं नाही आहे. तेल न टाकताच आपल्याला आता हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर खोबरं भाजताना किंवा मग खोबऱ्याचा कीस भाजताना याच पद्धतीने तेल न टाकता अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. इथं पाहू शकता तुम्ही या पद्धतीने. तर खोबरं आहे ते आपल्याला ताटामध्ये वेगळं काढून घ्यायचं आहे सेपरेट. खोबरं आणि खसखस आहे ती बिलकुल मिक्स करायची नाही आहे मसाल्यांमध्ये. हे आपल्याला वेगळंच द्यायचं असतं मसाला जेव्हा आपण दळायला जातो तेव्हा. आता इथं खडा हिंग घेतलेला आहे. खडा हिंग आपण व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे तेलामध्ये. तर कढईत मी 1 पळी तेल टाकलेलं होतं आणि छान असा खडा हिंग आपल्याला तळून घ्यायचा आहे. हा हिंग तळला की छान असा फुलतो. हिंग तळून झाला. आता आपण सुंठ तळून घ्यायचे. तर सुंठ आपण कुटून घेतलेले आहे खलबत्त्यामध्ये अगदी व्यवस्थित अशी. आता खडे हिंग आपला परतून झालेला आहे. तोही आपण जे मसाले परतून घेतलेले आहेत त्या पातेल्यात टाकून द्यायचा आहे आणि जी सुंठ परतून घेतो आहे आपण त्याच्यामध्ये आपल्याला जायफळ टाकून घ्यायचं आहे. तर जायफळ थोडंसं फोडून घ्यायचं आहे आपल्याला खलबत्त्यामध्ये आणि या पद्धतीने अगदी हलक्या मंद आचेवर आपण हे दोन्ही मसाले आहेत हे सुद्धा व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत किंवा भाजून घ्यायचे आहेत. सुंठ आणि जायफळ आपली व्यवस्थित अशी परतून झालेली आहे, ती सुद्धा काढून घेऊयात. आणि आता कढईमध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे 1 पळी तेल टाकायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं की आपल्याला हळद जी फोडलेली आहे आपण ती हळद आपल्याला छान अशी तडतड असतोपर्यंत व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. हळद जेव्हा तेलामध्ये आपण तळतो त्याच्यानंतर हळदसुद्धा छान अशी खुलते. ती तडतड आवाज यायला लागला की मग आपण समजायचं हळद आपली छान अशी भाजली गेलेली आहे किंवा परतून झालेली आहे. आता आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं नाही आहे, थोडंसं तेल शिल्लक होतं त्याच्यामध्येच आता मिरची भाजून घ्यायची आहे आपल्याला. तर मिरचीसुद्धा आपल्याला अगदी छान असे काळे स्पॉट मिरचीला येतोपर्यंत व्यवस्थित मिरची भाजून घ्यायची आहे. जास्तही मिरची जाळायची नाही आहे. इथं पाहू शकता तुम्ही याच पद्धतीने आपल्याला मिरची छान अशी भाजून घ्यायची आहे. तर मिडियम हीटवरच मिरची भाजायची आहे. जास्त गॅसची फ्लेम आहे ती खूप फुल करायची नाही आहे. इथं पाहू शकता आपण मिरचीसुद्धा अगदी व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहे. या पद्धतीने आपण संपूर्ण मिरच्या याच पद्धतीने भाजून घ्यायच्या आहेत. अगदी छान अशा ॲल्युमिनियमची कढई वापरतो मी किंवा मग लोखंडी कढई वापरली तरी अगदी छान असे मसाले परतले जातात किंवा भाजले जातात. आणि मोठं भांडं घ्यायचं आहे आपण मिरची जेव्हा भाजतो तेव्हा त्याच्यासाठी. तर इथं मी संपूर्ण मिरची आता भाजून घेणार आहे आणि जे मसाले आपण आधी परतून टाकलेले आहेत त्याच्यावरच ही मिरचीसुद्धा आपल्याला भाजून टाकायची आहे. आता इथं संपूर्ण मिरची आणि जे मसाले आहेत ते व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत आणि आता हे संपूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. थंड झाल्यानंतरच आपल्याला गिरणीमधून दळून आणायचं आहे. फक्त याच्यामध्ये आपल्याला खोबरं आणि खसखस मिक्स करायची नाही आहे. तर इथं पाहू शकता मी इथं कांडप आहे त्याच्यामध्ये घेऊन आलेली आहे मसाला कुटण्यासाठी. तर अगदी छान असा आपला मसाला तयार झालेला आहे. तर हा संपूर्ण मसाला आपल्याला 3 किलोचा तयार झालेला आहे. इथं अगदी मसाला घरी आणल्यानंतर आपण छान असा मसाला थंड करून घ्यायचा आहे, म्हणजे थोड्या पसरट परातीत किंवा एखाद्या भांड्यामध्ये आपल्याला हा मसाला काढून घ्यायचा आहे. छान मसाला थंड झाल्यानंतरच आपल्याला काचेच्या बरणीत भरून ठेवायचा आहे हा मसाला, म्हणजे वर्षभर अगदी छान असा हा मसाला, वर्षभर नाही 2 वर्षसुद्धा अगदी याचा स्वादसुद्धा राहतो आणि कलरसुद्धा याचा फिक्का पडत नाही. तर पाहू शकता किती छान आपल्या मसाल्याला कलर आलेला आहे.
आणि अगदी घरभर असा मसाल्यांचा सुवास दरवळतो आहे। तर हे मसाले तयार करण्यासाठी मी ज्या काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे मिरची आपल्याला अगदी छान कडकडीत उन्हात वाळवून घ्यायची आहे। आणि जे काही मसाले आहेत खोबरं, धने, जिरं आणि खडे मसाले ह्या सगळ्या पदार्थांना आपल्याला थोडा वेळ का असे ना ऊन दाखवायचं आहे, कडकडीत उन्हात थोडा वेळ वाळवून घ्यायचे आहेत। आणि जेव्हा आपण मसाला दळायला नेतो किंवा मग कांडपमध्ये कुटायला नेतो त्याच्यासाठी आपल्याला खडे मीठ न्यायचं आहे। आणि खडे मीठ एक 250 ग्रॅम आणि 250 ग्रॅम आपल्याला तेल न्यायचं आहे, जे आपण खाण्यासाठी भाजीसाठी तेल वापरतो ते तेल न्यायचं आहे। काळा मसाला तयार करताना महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, त्यात म्हणजे आपण जे मसाले भाजतो त्याच्यामध्ये धने आणि जे खोबरं आहे ते आपल्याला अगदी लालसर असं भाजून घ्यायचं आहे। आणि जे खडे मसाले आहेत ते अगदी आपल्याला नॉर्मल गरम करून घ्यायचे आहेत, फक्त भाजायचे नाही आहेत। आणि अगदी अर्धा चमचा तेलावरच भाजायचं आहे। खोबरं भाजताना तेलाचा वापर करायचा नाही, आपण धने भाजतानाही केलेला नाही तेलाचा वापर। फक्त जे खडे मसाले ते अगदी थोडं नॉर्मल आपल्याला अर्धा चमचा तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत। आणि खोबरं आणि खसखस आहे ती आपल्याला ह्या खडे मसाल्यांमध्ये एकत्र करायची नाही आहे, ती वेगळ्या पिशवीमध्ये आपल्याला दळायला न्यायचं आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली काळ्या मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा अशाच खमंग रुचकर रेसिपींसोबत। तोपर्यंत धन्यवाद।